चालूच केलं नाही. मोक्षाला जाण्यासाठी काय चालली होती आपली चर्चा आहे ना, किती वेळ लागतो आहे ना, ती सगळी चर्चा आपली चालली होती. हे तुम्हाला तर सांगितलेलं आहे तरीसुद्धा एकदा थोडक्यात सांगतो आहे ना. आपलं काय चालली होती चर्चा समजलं का नाही. शूद्र भव काय सांगितलं होतं. शूद्र भव, शूद्र भव समजतंय ना. काय शब्द आहे हो. क्षुद्र भव है ना, शब्द काय आहे. शूद्र भव कशाला म्हणलं. हां, एका श्वासाचा काय सांगितला होता. 18वा भाग. लक्षात येते का नाही. एका श्वासाचा 18वा भाग हा काय आहे. शूद्र भव. कोणाचा असतो तो है ना. हां, लब्ध पर्याप्तक. निगोदी म्हणलं तर मला सूक्ष्म निगोदी लब्ध पर्याप्तक. अगदी त्याचं पूर्ण नाव पाहिजे असेल तर. कळलं का नाही. सूक्ष्म निगोदी लब्ध पर्याप्तक आहे ना. अशा प्रकारे काय आहे सांगितलं. क्षुद्र भवाचं तेवढं ड्युरेशन असतं. लक्षात आलं आहे ना. तर मग आता तिथं सांगितलं काय आहे. तर इथं सांगितलं की हा एवढं ड्युरेशन असतं. आता इथं आपण खुलासा केलेला आहे की 11व्या गुणस्थानाचा काळ किती सांगितलेला आहे. लिहिलं बघा इथं किती आहे. 2 क्षुद्रभाव. कळतंय का नाही. एका श्वासाचा 18वा भाग हा 1 क्षुद्रभाव आहे. 2 क्षुद्रभाव किती येणार. हा 2 क्षुद्रभाव 2/18 होणार का नाही. म्हणजे 1/9 दाखवले तुम्हाला. हे झालेलं आहे. लक्षात येते का नाही. हा 11व्या गुणस्थानाचा काय आहे. उत्कृष्ट काळ आहे. नीट ऐका आता. हा काय आहे 11व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ है ना. आता इथं थोडी जर चर्चा बघितली. दोनों श्रेणियों के गुणस्थानों के बड़े छोटे अंतर्मुहूर्त का अल्प बहुत्व घटवलंय का नाही इथं. काय वाचायला येतं ना सगळ्यांना. काय वाचायला येतं का नाही. मागंपर्यंत दिसतंय ना. हां, तर सगळ्यात छोटा कुठल्या गुणस्थानाचा काळ सांगितला. श्रेणीमध्ये हे सांगत असताना 10व्या गुणस्थानाचा काळ सगळ्यात छोटा. त्याच्यापेक्षा मोठा शूद्रभावाला म्हणजे क्षुद्रभावापेक्षा पण छोटा आहे 10वा गुणस्थान. कळलं का आहे ना. त्यानंतर मग पुढं शूद्रभावापेक्षा मोठा काय येणार 11वा गुणस्थान. 2 शूद्रभाव आहेत ना. त्यानंतर पुढं 12व्या गुणस्थान किती आहेत. 4 शूद्रभाव आहेत. कळलं का. त्यानंतर मग पुढं 12व्या गुणस्थानापेक्षा 9वं गुणस्थान आणि 9व्या गुणस्थानापेक्षा 8व्या गुणस्थानाचा काळ जास्त आहे. समजते का. भावापासून होते का. हां, म्हणजे ह्याचा अर्थ इथं लक्षात येतं आहे की उत्कृष्ट काळ शपक श्रेणी जरी धारण केली तरी उत्कृष्ट काळ 2 घडी होत नाही. आपण काय म्हणतो 2 घडी का संसार. कळलं का. ते सामान्य कथन आहे. भाववासन होते का सगळ्यांना. 2 घडी. 1 घडी कितीची आहे. 1 घडी 24 मिनिटाची. मला वाटलं आता तुम्ही घडी म्हणजे पावडर सांगताय का. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. तर 1 घडी 24 मिनिटाची. 2 घडी 48 मिनिटाची. बरोबर का नाही. हां, मग 2 घडी का संसार असं म्हणलं जातं ते खूप सामान्य कथन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. जिनागमातनं कधीच कन्फ्युजन व्हायचं नाही है ना. आता ह्याच पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये लिहिलेलं आहे काय की रामाने रावणाला मारलं. लिहिलंय का नाही. वाचलं तुम्हाला माहीत नाही. आपण घेतलं होतं मागं घेतलं आले श्लोक आणि ते 85 आहे का नाही त्यामध्ये वाचा है ना. रामाने रावणाला मारलं असं लिहिलंय हो. मग तसं मारलंय का. मग अभिप्राय समजून घ्या. हा प्रत्मानुयोगाचा ग्रंथ नाही आहे ना. प्रत्येक अनुयोगातलं आपण अभिप्राय तिथं घटवायचं काय होतं की कोणीही हे नाही आहे शाश्वत नाही आहे वगैरे. त्या घटवायच्या अभिप्रायाने वगैरे ते सगळं चर्चा घेतली तिथं वेगळी आणि ते किंवा दुसऱ्या कुठल्याच असेल. मे बी कन्फ्युजन माझं होईल परंतु आहे आलेलं आहे. सांगायचा अभिप्राय असा आहे ना
की तिथं ते घटवलं आहे. मग ह्याचा अर्थ ते सिद्धांत नाही लावायचं, तसं शास्त्रात आलेलं आहे 2 घडी का संसार. पण हे कसं लावायचं? सामान्य कथन लावायचं. अशा अनेक गोष्टी आहेत, पुढं जाऊन तुम्हाला मी सांगतो, जे आपण काय करतो आहोत. मग ते कधीतरी ऐकलं की असं कुठं आहे ना, असं नाही करायचं. समजून घ्यायचं. प्रत्येक जीववाणीत प्रत्येकानं काय अभिप्राय असतो तो समजून घ्यायला पाहिजे. कळलं का? त्यामुळं आता इथं जर बघितलं असताना काय आहे, 13व्या गुणस्थानात तो जास्त काळ राहू शकतो, राहायला काय अडचण नाही आहे. परंतु एक सामान्य रूपाने जर बघितलं तर काय आहे, तर हा जीव कशा प्रकारे मोक्ष. आणि जघन्य जर बघितलं तर तो किती छोटा आहे. जघन्य अंतर्मुहूर्त जर बघितले, हे उत्कृष्ट जर विचार करा, 11व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ 2 शूद्रभाव असेल आणि 10व्या गुणस्थानाचा काळ त्याच्यापेक्षा पण 1 शूद्रभावापेक्षा पण कमी असेल उत्कृष्ट, तर जघन्य किती छोटा असेल. काय म्हणतोय कळलं का? जघन्य किती, म्हणजे एका श्वासाचा 18वा भाग कुठं होता, त्याच्या पण पेक्षा हा एका श्वासाचा 18व्या भागापेक्षा पण कमी. ह्याचा जघन्य किती असेल आणि बाकीच्यांचे जघन्य पण किती कमी असणार. किती आयडिया येते का नाही? आणि हे कुठली चर्चा चाललेली आहे? श्रेणी आरूढमध्ये घटवतो आहोत. म्हणून तिथे सांगितलं की कोण्या वैऱ्यानं त्या मुनिराजांना टाकलं समुद्रावर, तिथून मोक्षाला गेलेत का नाही? सगळं 2.5 द्वीप सिद्धक्षेत्र आहे का नाही? हां, मग वरनं टाकलं, खाली येईपर्यंत केवलज्ञान झालं. खाली येईपर्यंत ती गेले मोक्षाला पण. कारण जघन्य काळ 13व्या गुणस्थानाचा पण जघन्य काळ किती आहे सांगितला? अंतर्मुहूर्तच आहे. 13व्या गुणस्थानाचा जघन्य काळ सुद्धा किती आहे? मग वरनं खाली टाकलं, समजतंय का नाही? आणि खाली येईपर्यंत केवलज्ञान गेले मोक्षाला, सिद्ध पण झाले, शरीर उडलं. कळतंय का काय म्हणतोय तुम्हाला? आहे ना. मग आता ह्याच्यावरनं लक्षात घ्या, म्हणजे इतक्या कमी वेळात जर क्षपक श्रेणी आरूढ होऊ शकतो, म्हणजे एवढा वेळ सुद्धा स्थिर राहत नाही आपण आत्म्यामध्ये. एवढा वेळ जरी स्थिर राहिलो तरी सुद्धा काय होईल? क्षपक श्रेणी. मिनिमम समजतंय तुम्हाला? मिनिमम पॉईंट समजते का आता काय चाललंय ते? ह्याच्यावरनं आता मी तुम्हाला अजून पुढचं सांगतो. ह्याच्यावरनं काय समजतंय? म्हणून तिथं एकदा वीरसागर महाराज म्हणाले होते की एका सेकंदाचा लाखावा का हजारावा का तर भाग एवढा वेळ सुद्धा आत्म्यात राहायला झालं तरी सम्यक दर्शन होत आहे. मग नंतर मग नाही हे जरा लय होतंय काय, हे कशाला काय असं म्हणायचं, एका सेकंदाचा 10वा भाग वगैरे म्हणा किंवा 100वा भाग असं होतं ना. तर मग सांगायचा अभिप्राय होऊ शकतं. ह्याच्यावरनं तुम्ही आता आयडिया घ्या की तुम्ही ह्याच्यावरनं आयडिया येते का नाही? लक्षात आलं का नाही? ते होऊ शकतं का नाही? एक सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी एक क्षण द्या निज आत्म्याला, आपण म्हणतोय. मग ते 1 सेकंदाचा कितवा भाग, हजारावा लाखावा सुद्धा काय अडचण नाही. पण आम्हाला तेवढं सुद्धा होत नाही. हे किती दुर्भाग्य आहे. काय म्हणतोय कळलं का आता? पॉईंट समजला? हे घटित होत आहे, आरामात घटित होत आहे सगळ्या चर्चा. म्हणजे ह्यातनं पहिल्यांदा तर काय 2 घडी का संसार होत नाही, हे तर डोक्यातनं काढून टाका. दुसरं काय, अति अल्प समयामध्ये सुद्धा काय होतं सांगितलं, तो जीव क्षपक श्रेणी आरूढ होतो. वरनं खाली यायला किती वेळ लागतंय? किती मी विचारतो तुम्हाला, वरनं समजा सोडलं आणि खाली येईपर्यंत ते सिद्ध पण होणार आहेत, किती वेळ लागतोय? छोटा अंतर्मुहूर्त घेतला, एक सेकंड, वरनं म्हणजे सोडलं, पडायला किती वेळ लागतो असं विचारतो तुम्हाला. ठीक आहे, किती पण मोठं गॅप असेल, समजा खूप उंचावरनं सोडलं असेल आहे ना, आणि खालीही असेल, तरीसुद्धा किती वेळ लागेल? जास्तीत जास्त 2-4 मिनिटात तर म्हणजे आरामात झालं. त्याच्या पण पेक्षा कमी असेल, पण आपण माहीत नाही आपल्याला.
शपक श्रेणी सांगतो, शपक श्रेणी. पॉईंट समजते का? लक्षात येते का? भावभासन. आता पुढे जाऊ. ही चर्चा क्लिअर झाली का? आता ह्यातून मग आणि हा जर शपक श्रेणी सांगितलं तर सम्यक दर्शनासाठी एका सेकंदाचा किती छोटासा जरी भाग असला, हजारावा असो काय असो, एवढा जरी स्वतःला जाणलं तरी सम्यक दर्शन उत्पन्न होतं आहे, प्राप्त होतं आहे. पण ह्याचा अर्थ जर आपण त्या समयाकडे बघत असेल तर आपला ध्यानाचा विषय चुकला, सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. झालं का मला अनुभव? झालं का मला? आहे का नाही? असा जर आपला ज्ञानामध्ये विषय चुकीचा असेल तर होणार नाही. मग त्या माकडासारखं होणार. माकड काय करतंय? बी पेरतंय, आलं का झाड म्हणून परत उकरून बघतंय. मग कधी येणार आहे का? ते कधी होणार नाही. म्हणून तिथं ध्यानाचा विषय क्लिअर पाहिजे. काय? एक मात्र निज ध्रुव शुद्ध चिदानंद आत्मा. आणि तसं असेल तर मग हे काय घडत नाही. हे झालं. आणि आता अजून एक पॉईंट मला सांगायचा आहे. 14व्या गुणस्थानाचा जो काळ आहे, वर जात गेल, तर 14व्या गुणस्थानाचा जो काळ आहे तो किती सांगितलेला आहे हो? 5 ऱ्हस्व स्वरांचा उच्चारण काळ. इथं जगन्य आणि उत्कृष्ट भेद नाही. आंतरमुहूर्त लक्षात येते, त्याला पण आंतरमुहूर्त म्हणले. म्हणजे अ इ उरुलू असं म्हणेपर्यंत 1 सेकंदाचा पण किती छोटासा भाग पडतोय. एवढाच फक्त 14व्या गुणस्थानाचा काळ आहे. 13व्या गुणस्थानाचं नाव काय आहे? आणि 14व्या गुणस्थानाचं नाव? पॉईंट समजतंय का? आहे ना? मग सयोग केवली आणि अयोग केवली म्हणजे आता इथं सांगितलं, शास्त्रामध्ये आलं काय? महावीर भगवंतांनी काय केला? योग निरोध चालू केला आणि 3 दिवसानंतर निर्वाणाला झाले. मग 3 दिवस कुठल्या गुणस्थानात होते? 13व्याच लावायचे. योग निरोध झाला नाही. योग निरोधचा काळ फक्त किती आहे? पण आपल्याला काय वाटतं? कधी आहे ना? द्वादशी का त्रयोदशीला? कधीला? त्रयोदशी, धन्य त्रयोदशी ना. तेव्हा योग निरोध सुरू केला आणि अमावस्येला एवढा काळ कुठं राहणार? 13व्या गुणस्थानाचं आहे अजून सुद्धा. योग निरोध केला नाही. पण ते कथन आहे, सामान्य कथन प्रथमायुगाचं. योग निरोध नाही झाला. योग निरोध झाला तर अयोग केवली होतील ना? होतील का नाही होतील? म्हणून मी तुम्हाला म्हणते, असे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला काय करावं लागतील? समजून घ्यायला लागेल. जिनवाणीतून आम्हाला एक एक गोष्टी नीट समजून घ्यायला पाहिजे. अभिप्राय समजून घेतला पाहिजे. तिथं अभिप्राय वेगळा आहे की बरोबर आहे, योग निरोध केला म्हणजे आता तिथं कुठलं विहार होणार नाही आहे, कुठलं दिव्यधुरी निघणार नाही आहे, काही नाही आहे, ह्या अपेक्षेने म्हणलं तिथं. आहे ना? अंतरंगात काय सुद्धा नाही, त्यांचं ते आहे, चालूच आहे. ती समजलं का? बाहेरचं ते सगळं बंद झालं, त्या अपेक्षेने म्हणलं. परंतु इथं किती वेळ लागला? फक्त कळलं का नाही? असं सगळं आहे. अजून 2-3 चर्चा आहेत, ते आपण आता बघू उद्या बरोबर हे घटू. पण आता हे समजलं का नाही? कन्सेप्ट सगळे क्लिअर झाले का? आहे ना? अशा प्रकारे हे सगळे आहे. ओम.